घडे चित्त परोढे उपकारी तरी अंगीकार करीन नारायण बडबड तोशी न येणे विना. आता 3 चरण झाले, राहिला 1 चरण. तो चरण पाहण्यापूर्वी आपल्याला एकदा भजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी एकदा आनंदाने हात वर घ्या. वा, सर्वांनी हात वर घ्या आणि टाळी वाजवायचा. असं म्हणतात, हाताने टाळी वाजवलं तर आपल्या हातावरचं पाप निघून जाते. कुठे जाते? इथं फिरत राहते आणि ज्यानं टाळी वाजत नाही त्याच्या हातावर जाऊन बसते. आता तुम्ही बघा, टाळी वाजवायचं आहे का नाही? विठोबार समानाची घडे चित्त परवढे उपकारी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु उपकाराविषयी सांगायला लागले. उपकार म्हणजे परोपकार. उपकार म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दान करत जावं. बघा, खूप भाग्यवान आहात तुम्ही. एवढे चांगलं गाव आहे, एवढे चांगल्या गावामध्ये सप्ताह आहे. मग सप्त्याला पट्टी द्यावं, सप्त्यामध्ये दान करावं. आपण केव्हापर्यंत दान करू शकतो? जेव्हापर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, जीव आहे ना, तेव्हापर्यंत दान केलं तर काही उपयोगाचं आहे. एकदा या शरीरातला प्राण निघून गेला तर दान करतो म्हणजे काही उपयोगाचं नाही. मुळात हा मानवी शरीर मिळवणे खूप कठीण आहे आणि मिळाला तर तो एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा मिळत नाही. बघा, सुभाषितकाराने संस्कृतामध्ये सांगायला लागले, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, जाना जाना जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, मध्ये दुःखया जाना, मध्ये दुःखया जाना, तुम्ही मला
नाही पूर्ण राज्यही गेले तर पुन्हा राज्य मिळवता मिळतील पण येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. एकदा का हा शरीर रिकामा झाला, एकदा का शरीराचा प्राण गेला, हा गेलेला शरीर आपल्याला पुन्हा मिळणार नाही. शरीराची कबीरदास महाराज सुद्धा सांगायला लागले, मनुष्य शरीर दुर्लभ है मिले न बारंबार तरुवर से फल गिरे तो फिरना लागे डार. झाडांचे तुटलेले फळ झाडाला पुन्हा लागत नाही, तसा हा शरीर गेला ना, गेलेला शरीर पुन्हा मिळणार नाही. म्हणून शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत दान करत राहा. मला माहित आहे मला माहित आहे तुम्ही सर्वजण खूप चांगली माणसं, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सर्वजण दान करते, आपण ज्यांनी करणार ना त्यांच्यासाठी आहे हे. एका माणसाला खोकला लागलं, सर्दी झाला म्हणून दवाखान्यामध्ये गेला. 5 रुपयाच्या टाब्यात गोळीनं कमी हो की नाही, 50,000 खर्च झाला. का सप्त्याला देत नाही म्हणून आला. द्यायचं ना सप्त्याला. कोणी कोणी तर राहतात मरून जातात पण दान करणार. आई एका माईने दान करा म्हणजे एका माईने दान केली. कीर्तन झाल्याबरोबर मला 200 रुपयाचं नोट दिली. मी नोट घेतला, असं खिशामध्ये ठेवला आणि त्या माईला म्हणालो, माय 200 रुपये का दिली, 100 रुपये दिले तर चालतंय. खिशात ठेवल्यानंतर म्हणले मी पण पहिला म्हणले तर काढून घेते काय घेऊ वाटलं. मग माय म्हणली, तू एवढीशी पोरगी, मी तुझ्यापेक्षा 3 उन्हाळे जास्त बघितले. मी काय ये देव का, मी पण शानीच आहो. 3 दिवसांपासून बघायले ते नोट कुठंच चांगला गेली म्हणून तुझ्या उरावर टाकले, तुला दिले म्हणून. काय करता म्हणून आपलं मन थोडं परोपकाराकडे जाऊ द्यायचं, दान करायचं. मग आपण केलेल्या साधना सफल व्हावं, कोणतेही आपण साधन केलो तर सफल व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय करावं ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे
तरीच सकळ केले होय. आपण जर आपलं मन चांगलं करून शुद्ध करून जर कोणतीही साधना केल्या तर आपले सर्व साधना सफल होतात, नाहीतरी काही उपयोग नाही. अभंगाचं चिंतन झालं. बोलत असताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर सर्वांनी मला मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. कारण मी तुमच्या सर्वांची एक मुलीसारखं आहे आणि आपली मुलगी काही बोलली तरी माईबापांना गोडीच वाटते आपल्या लेकरांचं. म्हणून तुम्ही सर्वांनी ही छोटीशी कीर्तन सेवा गोड मानून घ्या. सर्व गायक मंडळी, वादक मंडळी चांगल्या प्रकारे साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद. आपले साऊंड सिस्टम दादा साई देवा साऊंड सिस्टम, खूप गोड साऊंड सिस्टम, त्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्व गावकरी मंडळींचेही खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर